हॅलो विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण प्रॉब्लेम सेट 33 पाहणार आहोत. हा प्रॉब्लेम करण्याच्या आधी मी तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी सांगणार. तर याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर टेस्ट फॉर डिव्हिजिबिलिटी ऑफ 2 इथे दिलेलं आहे. इफ देअर इज 0, 2, 4, 6 और 8 इन द युनिट प्लेस. युनिट प्लेस म्हणजे शेवटचा अंक. ठीक आहे, युनिट प्लेस म्हणजे शेवटचा अंक. ठीक आहे, एखाद्या संख्येचा शेवटचा अंक, समजा ही संख्या आहे, त्याचा शेवटचा अंक हा राहतो, हा शेवटचा अंक युनिट प्लेस. ठीक आहे, युनिट प्लेस म्हणजे शेवटचा अंक. काय पाहिजे आपल्याला? 0, 2, 4, 6, 8 नंबर इज मल्टिपल ऑफ 2. म्हणजे शेवटी युनिट प्लेसला जर तुमचे हे अंक असतील तर त्याला 2 डिवाइड होतात. त्याचप्रमाणे आपल्याला डिव्हिजिबिलिटी ऑफ 5 जर पाहिली, एनी नंबर विथ 5 और 0 इन द युनिट प्लेस, म्हणजे लास्टला शेवटी काय पाहिजे? 5 किंवा 0 असेल तर प्लेस, युनिट प्लेस म्हणजे लास्टला इज मल्टिपल ऑफ 5, म्हणजे तो काय, त्याला काय होईल? 5 भाग जाईल किंवा त्याला डिव्हिजिबल बाय 5 असं पण आपण म्हणू शकतो. त्याच्यानंतर तिसरं आहे टेस्ट फॉर डिव्हिजिबिलिटी बाय 10, म्हणजे 10ची आपल्याला जी कसोटी आहे भागाकाराची किंवा ज्याला भाग जातो अशा संख्या जर पाहायच्या. एनी नंबर दॅट हॅज 0 इन द युनिट प्लेस इज मल्टिपल ऑफ 10, म्हणजे कोणताही असा नंबर ज्याच्या शेवटी 0 आहे त्याला काय जातो? 10 भाग जातो. तर चला आपण आता प्रत्यक्ष प्रश्नाकडे वळू. इथे जर तुम्ही पाहिलं, पहिला प्रश्न, राईट 5 3 डिजिट नंबर दॅट आर मल्टिपल ऑफ 2. आपल्याला काय करायचं? अशा 3 डिजिट नंबर लिहायचे. 3 डिजिट म्हणजे 3 अंकी, 3 अंकी आपल्याला संख्या लिहायचा. हा पहिला प्रश्न आहे. त्याच्यातलं पहिल्याचं उत्तर आपण लिहितो, आन्सर लिहूत आपण. तर आपल्याला कोणत्या पण 5 संख्या लिहायच्या आहेत ज्याच्या शेवटी पहा 2 भाग जाणाऱ्या संख्या काय राहतात? ज्याच्या शेवटी 0, 2, 4, 6, 8 असतात. म्हणजे शेवटी आपल्याला हे अंक पाहिजे. अशा 3 डिजिट म्हणजे 1, 2, 3 अंकी संख्या आपल्याला लिहायच्या आहेत. तर 272, 364, बघा शेवटी आपल्याला काय पाहिजे? ह्याच्यातलेच अंक पाहिजे. 776, 824, म्हणजे आपल्याला काय पाहिजे? शेवटचा अंक महत्त्वाचा आहे, इकडचे नाही महत्त्वाचे, इकडचं महत्त्वाचं आहे. तर अशा प्रकारे आपण कितीही लिहू शकतो. 707, 828, 222 पण लिहू शकतो, 224 पण लिहू शकतो. असे फक्त आपल्याला 5 विचारले तर आपण 5 लिहायचे. ठीक आहे. तर त्याच्या पुढचा प्रश्न, राईट 5 3 डिजिट नंबर दॅट आर डिव्हिजिबल ऑफ 5, म्हणजे 5ने भाग जाणाऱ्या. आता आपल्याला माहीत आहे 5ने भाग जाणाऱ्या संख्या म्हणजे काय राहतात? ज्याच्या शेवटी 0 किंवा 5 असेल, म्हणजे युनिट प्लेसला 0 किंवा 5 असेल तर त्याला काय जातो? 5ने पूर्ण भाग जातो. मग अशा संख्या कोणत्या येणार आपल्याला? तर अशा आन्सर आपण लिहू तिथं आन्सर. अशा संख्या आहेत. आपण पहा इथं किती डिजिट लिहायचे? 3 डिजिट. तर 540, 550, 260, 230, 270, म्हणजे लास्टला 0 यायला पाहिजे किंवा 5 यायला पाहिजे, किंवा असं पण लिहू शकतो 545, 635, 725, म्हणजे लास्टला 0 यायला पाहिजे, नाहीतर 5 यायला पाहिजे. ह्या दोन्हीपैकी जर असेल तर त्याला काय होतं? 5 भाग जातो, म्हणजे मल्टिपल ऑफ 5 आपण त्याला म्हणू शकतो. तिसरा आपला प्रश्न आहे, आपल्याला राईट 5 3 डिजिट नंबर दॅट आर मल्टिपल ऑफ 10, म्हणजे असे आपल्याला 3 डिजिट नंबर लिहायचे जे की 10 त्याला भाग जाईल. ठीक आहे. तर मग आपण असे प्रश्न जे आहेत, ठीक आहे, असे 5 संख्या जे आहेत आपण लिहू शकतो. बघा ज्याच्या शेवटी 0 असतो त्याला 5 भाग जातो. ज्याच्या शेवटी काय पाहिजे? 0, म्हणजे ज्याच्या शेवटी 0 असतो अशा आपल्याला संख्या लिहायच्या आहेत. ठीक आहे, त्याला म्हणतो आपण 10ने भाग जाणाऱ्या संख्या. तर 3 डिजिट नंबर म्हणजे 540, 630, 700, बघा लास्टला 0 असायला पाहिजे, 780. ठीक आहे, 1, 2, 3, 4 आणि आपण अजून एक लिहूता
840 अशा 5 ज्याच्या शेवटी आपण 0 लिहायचा त्याला काय होईल 10 ने भाग जाईल. आता आपल्याला काय करायचा पुढचा प्रश्न सांगितला त्यांनी राईट 5 नंबर्स दॅट आर मल्टिपल ऑफ 2 ॲज वेल ॲज 3 ॲज वेल ॲज ऑफ 3 म्हणजे आपल्याला अशा 5 संख्या पाहिजे की ज्याला 2 पण भाग जाईल आणि ज्याला 3 पण भाग जाईल. मग जर असा जर प्रश्न विचारला आपण एक सरळ एक गोष्ट करायची. ठीक आहे, काय करायची आपण ह्या दोघांचा पहिले गुणाकार करायचा. 2 गुणिले 3 किती होतात 6. मग असा 6च्या पटीतील संख्या लिहायची. 6च्या पटीतील म्हणजे 6च्या पाड्यात येणाऱ्या, कारण ह्या मग त्या 6च्या पाड्यात येणाऱ्या सगळ्या संख्येला 2 आणि 3 भाग जातो. 2 पण जायला पाहिजे ॲज वेल ॲज ऑफ 3 म्हणजे 2 पण भाग जायला पाहिजे आणि 3 पण. मग आपण हा प्रश्न आहे त्याचं उत्तर आपण जर पाहिलं तर पहा आपण 6 ही पहिली संख्या आहे की ज्याला 2 पण भाग जातो, 2च्या पण पाड्यात येते आणि 3च्या पण पाड्यात येते. त्याच्यानंतर 12 पण 2 पण भाग जातो याला पूर्ण निशेष आणि 3 पण भाग जातो. 18 जर बघितले 18ला 2 पण जातो आणि 3 पण भाग जातो. खाली रिमाइंडर 0 येते. 24 30 आपल्याला 5 लिहायला सांगितल्या त्या लिहिल्या. तुम्हाला जर लिहायचं असेल 36 42 48 असं तुम्ही अजूनही लिहू शकता. दुसरा प्रश्न झाला. आता आपण तिसरा प्रश्न पाहू. A ribbon is 3 meter long. Can we cut it into 50 centimeters pieces and have nothing left over? म्हणजे आपल्याला काय सांगितलं की याला आपण आपल्या जो 3 मीटर लॉंग आपल्या जो काय आहे की एक रिबन आहे आणि आपल्याला 50 सेंटीमीटर लांबीचे काय पाहिजे आपल्याला तुकडे आणि आपल्याला काही शिल्लक राहणार नाही असं आपल्याला होऊ शकते का? राईट द रिझन अँड व्हाय ऑर व्हाय नॉट. म्हणजे जर आज आपण कापू शकत असलं तर ते पण सांगायचं, नाही कापू शकत असलं तर ते पण सांगायचं. मग असा प्रश्न करताना आपल्याला काय करायचं पहा. हा चौथा प्रश्न आहे. आपण चौथ्या प्रश्नाचं उत्तर लिहू दिलं. तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर. तिसऱ्या प्रश्नामध्ये जर तुम्ही पाहिलं असेल तर हे पाहायचं 3 मीटर म्हणजे पहिले ती 3 मीटर इक्वल्स टू किती राहतात 300 सेंटीमीटर. 3 मीटर्स इक्वल्स टू 300 सेंटीमीटर्स. आता या 300 सेंटीमीटरला आपण 50 न भाग जाते का ते पाहू. 300 आणि ते 50. आता याला भाग जाते का बघितलं तर इथं 300 बरोबर येते आणि वरी 6 येते आणि इथं बाकी काय येते 0. याला पूर्णपणे भाग जातो आहे की नाही. भाग जातो की नाही याला पूर्णपणे. म्हणून आपण याचं काय करू शकतो रिबनचे काय करू शकतो तुकडे करू शकतो आणि काही भाग शिल्लक राहणार नाही. सो कॅन वी कट. यस वी कॅन कट इट. पहा मी जसं वाटतंच लिहिलं into 50 centimeter pieces and have nothing left. And have nothing left. Because कारण विचारलं. because when we divide 300 centimeter or 3 meter, remainder comes 0. 0 ला आपण 0 लिहू आणि असं 0 लिहू. ब्रॅकेटमध्ये पण 0 लिहू आणि 0 लिहू. म्हणजे आपला रिमाइंडर काय यायला 0 यायला म्हणजे आपण त्याला पूर्णपणे त्याचे भाग म्हणजे रूपांतरित करू शकतो. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहू. आपला पुढचा प्रश्न आहे चौथा. अ रिबन इज 3 मीटर्स लॉन्ग. रिबन काय आहे 3 मीटर लॉन्ग आहे. ठीक आहे.
आय नीड 8 पीसेस ऑफ रिबन इज 40 सेंटीमीटर, म्हणजे 8 पीसेस पाहिजे, 40 मीटर लॉंग आणि 40 मीटर लांबीचे. हाऊ मेनी सेंटीमीटर शॉर्टर इज द रिबन दॅट द लेंथ आय नीडेड, म्हणजे माझ्या तो 3च मीटर आहे आणि मला 8 पीसेस पाहिजे, म्हणजे काय पाहिजे तर 40 मीटरचा पाहिजे. आणि सांगितलं की मला ही रिबीन आहे त्याच्यामध्ये अजून किती लागतील, किती शॉर्ट म्हणजे किती कमी पडलेली आहे ती. तर मग याचं उत्तर करताना आपण काय करू पहा. पहिले माझा तो किती सेंटीमीटर आहे, किती मीटर आहे, मीटरला मी सेंटीमीटरमध्ये लिहितो. ठीक आहे, दिसते का हे सगळं पद्धतशीर. हां, माझा जो उत्तर लिहिताना चौथ्या प्रश्नाचं मी लिहील, माझ्याकडे 3 मीटर आहे रिबॉन इक्वल्स टू 300 सेंटीमीटर. 1 सेंटीमीटर 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर, 2 मीटर म्हणजे 200, 3 मीटर म्हणजे 300. आता मला 8 पीसेस पाहिजे, 40 काय पाहिजे 40 सेंटीमीटर लॉंग आहे. तर मी काय करेल 40 गुणिले 8 करेल, कारण मला 40 सेंटीमीटर लॉंगचे पाहिजे, 8 पाहिजे, म्हणजे 40 गुणिले 8 हे जर केलं तर 320 माझं उत्तर येईल. ठीक आहे, ते बाजूला काढून ठेवतो. 40 गुणिले 8 हे 0 आणि हे 8 × 32. मग मला रिक्वायर आहे 320 सेंटीमीटर रिक्वायर आहे, पण माझा तो किती आहे 300 सेंटीमीटर आहे. मग काय मला किती शॉर्टर आहे, ओके शॉर्टर किती आहे 320 मधून मी 300 वजा केले तर मी किती सेंटीमीटर शॉर्ट आहे 320 सेंटीमीटर मला लागणार होते, पण फक्त 300 सेंटीमीटरच रिबन आहे माझा तो, म्हणजे मी 20 सेंटीमीटर शॉर्ट आहे. तर इथं जे लिहिलेलं आहे काय हाऊ मेनी सेंटीमीटर शॉर्टर इज द रिबन, तर आपण इथं लिहू म्हणून 20 सेंटीमीटर पाहिजे जशा कसं लिहिलं, हाऊ मेनीच्या जागी 20 लिहिली मी, बाकीचं जसं लिहिलं तसं. सेंटीमीटर शॉर्टर रिबन. ठीक आहे 20 सेंटीमीटर एवढं शॉर्टमध्येच उत्तर लिहिलं मी. ठीक, चला त्याच्यानंतर आपण पुढचा 5वा प्रश्न, 5वा आणि शेवटचा प्रश्न पाहू. इफ द नंबर गिवन इन द टेबल is divisible by the given divisor, put right in the box. If it is not divisible by the divisor, put wrong. म्हणजे जर हे भागाकार जात असेल तर आपल्याला काय करायचं, त्याला राईट साईन करायचं, आणि भागाकार जात नसेल तर आपल्याला काय करायचं रॉंग असेल. जर जात असेल तर राईट. पहा 15ला 5 भाग जातो, त्याच्यामुळे इथं राईट केलं. 15ला शेवटी 5 असल्यामुळं त्याला 2 भाग जात नाही, आणि 10 पण भाग जात नाही. आता 10 भाग कशाला जातो, ज्या संख्येच्या शेवटी 0 आहे त्यालाच भाग जातो. म्हणजे लास्टला शेवटी 0 आहे त्याला 10 भाग जातो, लास्टला शेवटी 0 नाही त्याला जात नाही, लास्टला शेवटी 0 नाही. 10ची जी कसोटी आहे डिव्हिजिबिलिटी किंवा मल्टिपल ते अतिशय सोपं आहे, ज्याला शेवटी फक्त आपल्याला काय पाहिजे 0 पाहिजे. इथं पण जर तसंच पाहिलं आपण तर इथे 0 नाही आहे शेवटी, इथं पण 0 नाही शेवटी, इथे 0 आहे की नाही. अतिशय सोपं आहे. आपण 10चं पहिले करून घेतो. इथे 0 नाही, इथं मग याला पण भाग जाणार नाही. आता 2 जर भागाकार पाहिला तर ज्या संख्येच्या शेवटी 0, 2, 4, 6, 8 हे अंक असतात त्यांना 2 भाग जातो. मग याच्या शेवटी 0 आहे, इथं 0 आहे की नाही, मग याला भाग जातो. याच्या शेवटी लास्टला 4 आहे, इथं 4 आहे की नाही, लास्टला शेवटी 4 असेल तर भाग जातो, त्याच्यामुळे राईट. लास्टला 6 आहे, लास्टला 6 अवयव होते ते पण आहे, याला पण भाग जातो. लास्टला इथं 5 आहे बघा, 0, 0, 2, 4, 6, 8 इथे शेवटी 5 आहेत का नाही, इथं शेवटी 5 आहे तर इथे भाग जाणार नाही. इथे शेवटी 3 आहे त्याच्यामुळं भाग जाणार नाही. शेवटी 0 आहे की नाही, शेवटी 0 पाहिजे त्याच्यामुळे भाग जातो 2 आणि शेवटी 4 आहे म्हणजे शेवटी 4 असल्यावर भाग जातो. त्याच्यानंतर 5 भाग जाणार आहे. 5 भाग जाणार आहे म्हणजे ज्या संख्येच्या शेवटी 0 किंवा 5 असतो त्याला 5 भाग जातो, हे की नाही. मग याच्या शेवटी 0 आहे त्याला भाग जाईल, याच्या शेवटी 0 किंवा 5 नाही त्याच्यामुळे त्याला भाग जाणार नाही.
इथे शेवटी 0 किंवा 5 नाही, त्याच्यामुळं पण भाग जात नाही. इथं 0 किंवा 5 आहे हे की नाही, शेवटी 5 आहे त्याच्यामुळं भाग जातो. इथं 0 किंवा 5 नाही त्याच्यामुळे इथं भाग जाणार नाही. इथं 0 आहे त्याच्यामुळे भाग जाईल. इथं 0 किंवा 5 नाही त्याच्यामुळे भाग जाणार नाही. अशा प्रकारे आपण हा सराव प्रॉब्लेम सेट 33 केलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा व्हिडिओ, म्हणजे जास्तीत जास्त मित्रांना हे व्हिडिओ आपला पोहोचेल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.